एव्हरीवन, तर काल आणलेली ग्रॉसरी मला आज ऑर्गनाईज करायची होती. त्यासोबतच हे 2 कंटेनर आणले होते. त्यांना वॉश करून उन्हात सुकवायला ठेवलं. त्यानंतर लगेच इथे ग्रॉसरीच्या ऐवजी मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. सो यावर फुल डिटेल व्लॉग जे आहे ना, ते मी चॅनलवर अपलोड केलेलं आहे. ट्रायंगल बटनमध्ये त्या चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तुम्ही बघितलं नसेल तर एकदा नक्कीच चेकआउट करा. सो ग्रॉसरी भरण्याचं काम करते आहे आणि वेदांत येणार नाही असं तर कधी होणारच नाही. सो त्याच्या चुटकुल्या हातांनी मी अर्धी ग्रॉसरी जी आहे ती इथे भरून घेतलेली आहे. त्यानंतर पूर्ण ग्रॉसरी मस्त ऑर्गनाईज केली. अचानक आमचं प्लॅन ठरलं कुठेतरी बाहेर जायचं. सो आता इथे आम्ही तयारी करून निघालेलो होतो नागपूर जाण्यासाठी. सो इथे आल्या आल्या आधी तर आमचं प्लॉट बघून घेतलं, कारण इन फ्युचर इथे मला घराचं बांधकाम सुरू करायचं आहे. आता नवीन घर बनताय म्हटल्यावर नवीन नवीन स्वप्न तर डोक्यात येणारच आहेत. त्यानंतर इथे रोडच्या बाजूला जे आहे ना आर्टिफिशियल प्लांटरचे शॉप होते, त्यातले काही प्लांटर्स बघून ठेवले. म्हटलं चला आपल्या नवीन घरामध्ये यांना लावूया. त्यानंतर बाहेरच मस्त असं जेवण केलं. सो चला जेवणासोबत व्हिडिओ इथेच थांबवते. बाय.